नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत आणि सर्वच्या सर्व प्रश्न आगामी काळातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, तुम्हाला या प्रश्नांचा नक्कीच फायदा होईल. चला तर पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. आधुनिक भगीरथ असे कोणाला म्हटले जाते? आधुनिक भगीरथ असे कोणाला म्हटले जाते? आधुनिक भगीरथ असे कर्मवीर भाऊराव पाटील यांना म्हटले जाते. आझाद हिंद सेनेचे बोध चिन्ह कोणते होते? आझाद हिंद सेनेचे बोध चिन्ह कोणते होते? आझाद हिंद सेनेचे बोध चिन्ह झेप घेणारा वाघ हे होते. सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? सातवाहन घराण्याचा संस्थापक सिमुख हा होता. भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? भारताचा प्रथम व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग हा होता. गांधी व्हर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? गांधी व्हर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक श्रीपाद अमृत डांगे हे आहे. उर्दू भाषेचा निर्माता कोण आहे? उर्दू भाषेचा निर्माता कोण आहे? उर्दू भाषेचा निर्माता अमीर खुसरो हा आहे. दिल्लीवरून देवगिरीला राजधानी कोणी हलवली होती? दिल्लीवरून देवगिरीला राजधानी कोणी हलवली होती? दिल्लीवरून देवगिरीला राजधानी मोहम्मद तुघलक याने हलवली होती. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका नसलेले ठिकाण कोणते आहे? महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका नसलेले ठिकाण रत्नागिरी हे आहे. समाज समता संघ कोणी स्थापन केला होता? समाज समता संघ कोणी स्थापन केला होता? समाज समता संघ आंबेडकर यांनी 1927 या वर्षी स्थापन केला होता. विभवांतराचे एकक कोणते आहे? विभवांतराचे एकक कोणते आहे? विभवांतराचे एकक व्होल्ट हे आहे. तंबाखूमध्ये कोणते द्रव्य असते? तंबाखूमध्ये कोणते द्रव्य असते? तंबाखूमध्ये निकोटीन हे द्रव्य असते. जिभेच्या पाठीमागील भागात कोणती चव समजते? जिभेच्या पाठीमागील भागात कोणती चव समजते? जिभेच्या पाठीमागील भागात कडू ही चव समजते. ध्वनीची तीव्रता कशामध्ये मोजली जाते? ध्वनीची तीव्रता कशामध्ये मोजली जाते? ध्वनीची तीव्रता डेसिबल या एककामध्ये मोजली जाते. जिभेच्या शेंड्यावर कोणती चव समजते? जिभेच्या शेंड्यावर कोणती चव समजते? जिभेच्या शेंड्यावर गोड ही चव समजते. कोणत्या घटकामुळे दुधाचा रंग पांढरा असतो? कोणत्या घटकामुळे दुधाचा रंग पांढरा असतो? कॅरोटीन या घटकामुळे दुधाचा रंग पांढरा असतो. शरीरातील सर्वात मोठी नलिका विरहित ग्रंथी कोणती आहे? शरीरातील सर्वात मोठी नलिका विरहित ग्रंथी कोणती आहे? शरीरातील सर्वात मोठी नलिका विरहित ग्रंथी प्लीहा ही आहे. उंदरामध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? उंदरामध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? उंदरामध्ये गुणसूत्रांची संख्या 40 इतकी असते. फुलेरिन हे कशाचे अपरूप आहे? फुलेरिन हे कशाचे अपरूप आहे? फुलेरिन हे कार्बनचे अपरूप आहे. कुप्फरच्या पेशी कोठे आढळतात? कुप्फरच्या पेशी कोठे आढळतात? कुप्फरच्या पेशी यकृत या अवयवामध्ये आढळतात. क्षयरोगाचे कारण काय असते? क्षयरोगाचे कारण काय असते? क्षयरोगाचे कारण जीवाणू हे असते. मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला जातो? मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला जातो? मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो. आम्ल पदार्थाची चव कशी असते? आम्ल पदार्थाची चव कशी असते? आम्ल पदार्थाची चव आंबट असते. तर मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. कारण हे जेवढे पण प्रश्न घेण्यात आलेले होते हे सर्वच्या सर्व IMP प्रश्न होते मित्रांनो. इथून मागच्या पण बऱ्याच स्पर्धा परीक्षामध्ये विचारलेले होते आणि इथून पुढच्या पण बऱ्याच स्पर्धा परीक्षामध्ये विचारलेले 100% विचारणार मित्रांनो. त्यामुळे अशाच महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. या सर्व प्रश्नांचा तुम्हाला आगामी काळातील सर्व महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 100% फायदा होईल मित्रांनो.